मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहोरू राणाला रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी भारतात आणण्याची शक्यता। मुंबई दिल्लीत कोठड्या सज्ज, कसाबच्या अंडा सेलमध्येच डांबलं जाण्याची शक्यता। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात 35 पैकी 13 आरोपी तुळजाभवानी मंदिराचे पुजारी। सरसकट बदनामी नको, पाडीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन। राजकीय कनेक्शनही समोर। पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसासांविरोधात 2 दिवसात कारवाई। सूत्रांची माहिती, राजीनाम्यानंतर घैसासांवर आता शासनाच्या कारवाईची टांगती तलवार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार ॲक्शन बोर्डमध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईत शासकीय कामकाज पाहणार। उरलेले 4 दिवस महाराष्ट्राचा दौरा। अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी अमित शहांची भेट घेणार। वक्फ सुधारणा कायद्यातील काही मुद्द्यांबाबत भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती। अखेर सुप्रिया सुळेंचं आंदोलन मागे। 7 तास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला ठिय्या। 2 मे पासून रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करणार, अधिकाऱ्यांचं आश्वासन। वक्फ सुधारणा विधेयकावरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल। वक्फ विधेयक हा संविधान आणि धार्मिक स्वातंत्र्यावरचा हल्ला, राहुल गांधींची टीका। शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय। आणखी 2 दिवस कोरटकरचा कळंबा जेलमध्येच मुक्काम वाढण्याची शक्यता। बीड जिल्ह्यातील राख माफियांना मोठा दणका। निविदा मिळालेल्या 16 एजन्सीजकडून दाऊदपूरमधील राखेचा उपसा। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। आरबीआयकडून रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात। व्याजदर घटल्यानं गृहकर्जाचा हप्ता कमी होणार, तर सीएनजीच्या दरात 1.5 रुपयांनी आणि पाईप गॅसमध्ये 1 रुपयांची वाढ। अमेरिका आणि चीनमधील व्यापार संघर्ष अधिक तीव्र। अमेरिकन वस्तूंवर चीननं लादला 84% आयात कर। अमेरिकेने 104% आयात कर लावल्यानं चीनचं जशास तसं उत्तर। चक्क कैद्यांना जेल बाहेर आणून करून घेतलं पाईपलाईनचं काम। सोलापूर शहरातील धक्कादायक प्रकार। माझानं जाब विचारताच पुन्हा कैद्यांची रवानगी तुरुंगात। रील बनवण्यासाठी स्वतःचा इतरांचा देखील जीव धोक्यात। अमरावती शहरातील धक्कादायक घटना। रीलबाज एसटी कंडक्टरवर गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।